जय भारत का संविधान आज ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करत असताना काही संविधानिक मर्यादा आणि देशाच्या प्रगतीला किती बाधक काँग्रेस सारखे राजकीय पक्ष वागत आहेत, वर्तन करत आहेत, त्या निमित्तानं बोलायचं झालं तर नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या बाबतीत ही आजची पत्रकार परिषद आहे। कालचं जे बिल होतं, कालच्या बिलाला झालेला काँग्रेसांकडून किंबहुना त्यांच्यासारख्या वैचारिक दिवाळखोर पक्षांकडून झालेला विरोध हे दोन गोष्टी लक्षात आणून देतं। या देशाच्या भूमीवर एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये ज्या प्रकारे मागासांना त्यांच्या हक्काचं मतदान स्वतंत्रपणे करता यावं ह्यासाठीचा जो लढा होता, त्या लढ्याला तत्कालीन काँग्रेसचे पुढारी बॅरिस्टर एम.के. गांधीजी, ज्यांना मी महात्मा म्हणत नाही, त्यांनी त्या काळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही, तेव्हा बाबासाहेबांची वैचारिक हत्या काँग्रेसांच्याच विचारानं केली होती। ती पुनरावृत्ती काल आम्ही संसदेमध्ये पाहिली, संसदेच्या सभागृहात पाहिली। कालही बाबासाहेब आंबेडकरांची संसदेमध्ये वैचारिक हत्या झालेली आहे। मला महाराष्ट्रातील तमाम देशवासियांना, तमाम संविधानवाद्यांना, तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसांना मला आव्हान करायचं आहे, कालचा जो पार्लमेंट मधला जे काही त्या म्हणजे महिलांच्या बाबतीतला 33% आरक्षणाचा मुद्दा, त्याचबरोबर सेन्सेस, त्याचबरोबर डिलिमिटेशन, ह्या मुद्द्याला गांभीर्यानं घ्या। ती बाब अशी आहे, राहुल गांधी तूने तो बहुत बोला, प्रियंका तूने भी बहुत बोला, लेकिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के सोच रखने वाले, माय मदरलैंड बोलने वालों में से हम हैं, क्योंकि भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने माय मदरलैंड कहा है, हम उनमें से हैं। हम सोचेंगे भी और सोच की जोर से लगाएंगे भी। त्याचं कारण काँग्रेसी बाहेर येऊन सांगत आहेत, विजय उत्सव साजरा केल्यासारखं वागत आहेत। मला आंबेडकरी अनुयायांना, वंचित घटकांना, संविधानवाद्यांना काही महत्वाच्या बाबी मला समोर ठेवायच्यात। त्या म्हणजे मला सांगायचंय की आर्टिकल 42 नुसार, आर्टिकल 82 नुसार स्पष्टपणे हा मॅन्डेट आहे की सेन्सेस कशा प्रकारे केलं जावं, डिलिमिटेशन कशा प्रकारे केलं जावं, म्हणजे पुनर्रचना मतदारसंघांची आणि जनतेचे शिरगंती, ज्याला आपण सेन्सेस म्हणतो। संविधानाचा विद्यार्थी असल्या कारणाने हे आकडे मी तुमच्या समोर आर्टिकल सोबत ठेवत आहे। त्याचबरोबर ही जी बाब आहे, राज्याच्या ज्या जागा असतात विधानसभेच्या, त्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल 170 नुसार डिलिमिटेशन आणि सेन्सेसचा भाग असतात। आता खासदारांच्या जागा अगदी सोप्या भाषेत तुमच्या व्ह्यूअर्ससाठी, आमच्या चाहत्यांसाठी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी, देशवासियांसाठी,
ह्या ज्या जागा आहेत, कालचं जर बिल पास झालं असतं तर त्या जागांची संख्या काय झाली असती, तर पार्लमेंट मधल्या जागांची स्ट्रेंथ जी आहे ती 816 पर्यंत पोहोचली असती आणि त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये 48च्या 72 जागा झाल्या असत्या. 48 ज्या जागा आहेत त्या आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आहेत, त्या 72 जागा झाल्या असत्या. महाराष्ट्रामध्ये आज आरक्षणाच्या जागा किती आहेत, तर 8 जागा आहेत. अनुसूचित जातीचे खासदार, अनुसूचित जमातीचे खासदार, त्या खासदारांमध्ये वाढ झाली असती आणि म्हणून म्हणजे आता 5 जागा आहेत तर त्या 8 झाल्या असत्या आणि एसटीच्या जागा ज्या आहेत त्या जागा देखील वाढल्या असत्या. सांगायचं तात्पर्य, ह्या एकूण वाढ होणाऱ्या जागा जर आपण लक्षात घेतल्या तर 126 जागा ज्या आहेत त्यापैकीच्या जागा लक्षात घेता अनुसूचित जाती जमातीचे खासदार आमदार वाढू नये याच्यासाठीची कुटील घाणेरडी नीती काँग्रेस यांनी आखली. काँग्रेसी स्वतःला सेक्युलर दाखवणारे हे अत्यंत घाणीतल्या वैचारिक किड्यासारखं त्यांचे जे विचार आहेत त्या घाणीतल्या किड्यासारखे विचार आज आम्हाला पाहायला मिळाले, ज्याला आपण व्हायरस असलेले विचार म्हणतो. आणि म्हणून आमचं हे म्हणणं आहे, ही बाब प्राखर्यानं संविधानवाद्यांनी लक्षात घेतली पाहिजे, ह्याच्यावर बोललं पाहिजे. प्रतिप्रश्न असू शकतो की सदावर्ते कोर्टात जाता येईल का, या प्रकरणामध्ये काही मर्यादा संविधानिक आहेत. आर्टिकल 329 नुसार ह्या प्रकरणात न्यायालयात जाता येत नाही. परंतु एक लक्षात घ्या, ह्या प्रकरणाला न्यायालयात नाही तर जनतेच्या दरबारात, जनतेच्या न्यायालयात नेण्याची जिम्मेदारी संविधानवाद्यांची आहे, भारतीय जनता पक्षाची आहे, कारण त्यांनी बिल आणलं. त्याचबरोबर वंचित घटकाची आहे. काँग्रेस यांच्या नाळेला फुकट बांधून घेऊ नका, कारण काँग्रेसी विचार हा कायमचा जो आहे तो काँग्रेस गवताप्रमाणाचा विचार आहे. बॅरिस्टर एम के गांधीजींचा विचार आहे, जो कधी सुद्धा या देशातील संविधानवाद्यांसाठी तो पूरक असू शकत नाही. ह्या सोबत मला हे म्हणायचं आहे की खरोखर काँग्रेसांना जर काही बोलायचं असतं किंवा त्यांच्या सोबत्यांना जर काही बोलायचं असतं तर ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण आहे त्या प्रकारे जोडीचं आरक्षण मागायचं होतं. परंतु वाढणाऱ्या जागा अनुसूचित जातीचे खासदार वाढणार होते, अनुसूचित जमातीचे खासदार वाढणार होते, 33% महिला हक्काने येणार होत्या. त्यांना थांबून, त्यांना बॅरिकेटिंग करून, अरे दळभद्र्यांनो, अरे संविधानाची लाच घालणाऱ्यांनो, हे तुम्ही करून या देशामध्ये पुन्हा एकदा इतिहासात नोंदवलं की तुम्ही किती संविधान विरोधी आहात. काँग्रेसांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला म्हणजे ज्यांना छुटपूट किती कळतं संविधान मला माहित नाही, पण डायलॉगबाजी करणाऱ्या राज ठाकरेला मला सांगायचंय, राज ठाकरे एक ट्विट केलं त्यानं डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये. अरे राज ठाकरे, काँग्रेसांच्या जसं बुडाला आग लागली तशी तुझ्या बुडाला का आग लागली बाबा? कारण तुला वाढीव संख्या एससी एसटीची नको का आमदारांमध्ये, खासदारांमध्ये? त्या मनसेतल्या एससी एसटी भावांना मला सांगायचंय, ओबीसी भावांना सांगायचंय, हा त्या राज ठाकरेचा डीएनए आहे वैचारिक. हा विरोधी आहे. ओबीसींचा विरोध वाढू नये का जागा? एससी एसटीचे खासदार आमदार जास्त होऊ नयेत का? आणि मला हे त्यांना सुनवायचंय राज ठाकरेला की अशा प्रकारे तुमचं वर्तन हे स्पष्ट आणि सिद्ध आहे की तुम्ही हे सगळं बोलताना ते
माननीय जे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या कानात जाऊन चुचू 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 बोलता, कारण तुमचे सगळे धंदे जे आहेत महापालिकेशी संबंधित आहेत, टेंडरशी संबंधित आहेत तुमचे सगळे धंदे. परंतु लक्षात ठेवा, संविधानाला तुम्ही राज ठाकरे चुकीचं किंवा संविधानिक हक्कांना तुम्ही चुकीचं दर्शवून तुमचे कोणतेच मनसुबे राज ठाकरे आम्ही पूर्ण होऊ देणार नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की हा प्रश्न निषेधाचा ठराव येणाऱ्या उद्याच्या जी म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक असेल त्या बैठकीमध्ये 33% महिलांचे हक्काच्या जागांचे मारेकरी काँग्रेसी, त्याचबरोबर SC STच्या जागा डिलिमिटेशनमुळे वाढू शकतात, खासदार आमदार वाढू शकतात, त्यांच्या हक्काचे मारेकरी अशा प्रकारचा निंदाजनक ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पवारताई यांनी आणावा आणि केंद्राच्या पटलावर ज्या प्रकारे वर्तन काँग्रेस यांनी केलं, ज्या प्रकारे महिलांच्या हक्काची इज्जत घालवली, महिलांच्या हक्काची काँग्रेसांनी इज्जत घालवली, त्या सगळ्या बाबी निषेध नोंदवावा असं देखील मी आवाहन करतो. काँग्रेसचं यावरती म्हणणं आहे की डिलिमिटेशनच्या माध्यमातून देशामध्ये उत्तर आणि दक्षिण या सगळ्या भागामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल. बघा, तुम्ही भारतीय संविधान न वाचणारी जी माणसं आहेत ना तेच असं बोलू शकतात. वी द पीपल ऑफ इंडिया, ए राहुल गांधी, प्रियंका जी आपको भी हम बोल रहे हैं, और कोई सटर बटर जो कांग्रेसी थॉट्स लेके इधर उधर झूमते रहते हैं, झोलते रहते हैं, उनको भी कह रहे हैं वी द पीपल ऑफ इंडिया का मतलब है हम सारे भारतवासी. मग कोणत्या राज्यामध्ये किती जनसंख्या आहे त्याच्यावर आधारित, त्या जनसंख्या म्हणजे सेन्सेसवर आधारित पुनर्रचना होत असते, डिलिमिटेशन होत असते, त्याच्यावर आधारित आरक्षण होत असते. आता हे दोन प्रकारच्या आरक्षणाचे हत्यारे आहेत. एक, अनुसूचित जाती जमातीचे खासदार वाढतात, त्या बाबीचे हत्यारे, त्या बाबीचे कसाब. कांग्रेसियों को मैं कसाब कहता हूं क्योंकि इन कांग्रेसियों ने जो अनुसूचित जाति जनजाति के MLA MP बढ़ सकते थे, डिलिमिटेशन के जो कानून लाया था, संशोधन लाया था संविधान में, उसे रोकने का प्रयास किया. वो एक तरह से कसाब है और दूसरी तरफ से कहते हैं बराबरी की बात, बराबरी की बात. इनके DNA ने बता दिया कि ये महिलाओं को बराबरी का समझते नहीं है. इसलिए महिलाओं के लिए, महिलाओं के जो हक की, जो पॉलिटिकल राइट्स है, उनके हत्यारे हैं ये हत्यारे हैं. इनके पास मैंने खड़े किए सवालों का जवाब नहीं है. ज्याप्रमाणे विधेयक मंजूर तर झालंय, एकंदरीतच हा मोदींना पण धक्काच आहे. भविष्यातली काय पावले असू शकतात असं तुम्हाला वाटतंय सरकारची? आता एक लक्षात घ्या, सर देखो, जो खुद को सेक्युलर कहते हैं, जो काँग्रेसी है, जे डावे आहेत, जे त्यांच्या सोबत आहेत, काँग्रेस यांच्या सोबत, मला सांगा, आज चांगलं होत आहे, उद्या अधिक चांगलं होईल, परवा आणखीन अधिक चांगलं होईल. चांगल्याची सुरुवात, महिलांच्या बाबतीमध्ये आरक्षणाची सुरुवात पार्लमेंटमध्ये होत असेल तर तोच मा सावित्रीबाईचा विचार नाही का, मा जिजाऊचा विचार नाही का, मा अहिल्यादेवी होळकरांचा विचार नाही का, मा रमाईचा विचार नाहीये का, सरस्वती माता का विचार नाहीये क्या, शिक्षणाची देवता. ह्या विचाराला पुढेच जाऊ द्यायचं नाही. ह्या विचाराला अरे किती गळा काढू काढू महिला अत्याचार म्हणतात. आज महिलांच्या आरक्षणावर गदा आणली. जे त्यांच्या काँग्रेसांच्या वटीत असतात त्यांच्याकडे आज उत्तर आहे का? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की हे हत्यारे आहेत, वैचारिक हत्यारे आहेत. ज्याप्रमाणे
प्रादेशिक असमतोल होईल असं वाटतं? एक लक्षात घ्या, वी द पीपल ऑफ इंडिया आहे. इथे छोटं राज्य आहे, गोवा छोटं राज्य आहे किंवा सिक्कीम छोटं राज्य आहे म्हणून तिथले हक्क कमी होत नाहीत. जनसंख्या, लोकसंख्या आणि त्यावर आधारित सेन्सेस, त्यावर आधारित डिलिमिटेशन, त्यावर आधारित रिझर्वेशन असं आहे. मला एक समजत नाही, अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले राज ठाकरे सारखे वैचारिक, त्यांना काय कळतं काहीच नाही. संविधानाचं कळत नाही, टोलचं कळत असेल, टन 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 टोल 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 त्यांना कळत असेल, पण संविधानातलं किती कळतंय मला माहिती नाही. कानात बोलायचं कळतंय, पण त्याच्या बाहेर जाऊन काय होत असते ते त्यांना किती कळतंय मला माहित नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की संविधान साक्षर जी लोक आहेत, जे संविधानवादी लोक आहेत, त्यांनी न्यायालयात जाता येत नाही या प्रकरणात. ठिकठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयांसमोर महिलांनी, विद्यार्थिनींनी, वंचितांनी, वंचितातल्या सगळ्या घटकांनी, भारतीय जनता पक्षाने सुद्धा कॉल दिला पाहिजे की यांना प्रत्येकाला जाऊन प्रश्न विचारला पाहिजे. आणि विशेष बाब म्हणून पुन्हा एकदा जर हा देश काँग्रेसी, म्हणजे मी जे आमची आपली सगळ्यांची म्हणजे आदर्श जे आहेत, सावित्रीबाई असेल, मा जिजाऊ असेल किंवा मा अहिल्यादेवी होळकर असेल, यांची ही वैचारिक अधिष्ठान आहेत. या अधिष्ठानाच्या विरोधात काँग्रेस आहे का असं काँग्रेसने लिहून द्यावं. काँग्रेसने 33% विरोध का आहे आणि म्हणून यांना उघडं पडावं, यांचं पितळ उघडं करावं. यासाठी भारतीय जनता पक्षाने आणि जे कोणी रिझर्वेशन, खासदार आमदारच्या जागा वाढवू इच्छितात, अनुसूचित जाती जमातीच्या असतील किंवा महिलांच्या बाबतीतले असतील, त्यांनी रोडवर उतरलं पाहिजे, यांना जबाब विचारला. मतदारसंघ पुनर्रचना करून मोदी सरकार देशामध्ये एकाधिकारशाही आणू पाहते असं काँग्रेसचे हे कोण बोललंय असं? काँग्रेसचे प्रियंका गांधीचे हेच मत. प्रियंका जी, देखिए ना, आप थोड़ा लोकल गवर्नेंस और लोकल गवर्नमेंट के बारे में थोड़ा देख लीजिए. डायरेक्ट आप किसी से भी कुछ भी बोल दोगे. अरे आपको पता है क्या कि जो भारत के संविधान में संशोधन के बाद जो है रिजर्वेशन आया है, वो रिजर्वेशन आने के बाद आपके दादी जी को थोड़ा याद कर लीजिए, इंदिरा जी को, राहुल जी को थोड़ा याद कर लीजिए, आपके पापा को याद कर लीजिए जी. जरूरी है आपको. उसकी वजह यह है ना कि देखिए, जो लोकल गवर्नमेंट के अंदर जिस तरह से आरक्षण लाया गया अनुसूचित जाति, जनजाति और ओबीसी के लिए, तो हर 5 साल को आपने देखा होगा, आप अभी कारपोरेशन के चुनाव हुए हैं, तो जो है क्षेत्रफल जो होता है, जो ये होता है डिमार्केशन होता है, वो बदलता रहता है. तो उसी तरह से सेंसस के आधार के ऊपर, डिलिमिटेशन के आधार के ऊपर जो है, जो उसका जो दायरा होता है, जो कॉन्स्टिट्यूएंसी का, वो बदलता रहता है. इसका मतलब ये देश विरोधी या संविधान विरोधी नहीं होता. ये तो नेचुरल प्रोसेस है जो संविधान के दायरे में उसे चलाया जाता. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पाठिंबा दर्शवला. त्यांनी म्हटलंय की हे बिल पास व्हायला हवं होतं. याकडे कसं पाहता? देखिए, कौन से कॉन्टेक्स्ट में, क्या नाम है उनका, प्रियंका जी. हाँ, देखिए, हाँ, तो कौन से कॉन्टेक्स्ट में उन्होंने बोला है ये तो मुझे पता नहीं है, लेकिन अगर से उनकी जो क्या कहते हैं उसे, अंतर्मन से अगर से उन्होंने बोला है, सच्ची सोच से बोला है, तो एक बड़ी उपलब्धि है कि इस तरह का जवाब भी दे रहे हैं. उनकी यानी उद्धव ठाकरे को भी इस चीज से सुनना चाहिए. मुझे पता नहीं उद्धव ठाकरे की पर्सनल क्या भूमिका है, लेकिन उद्धव ठाकरे ने भी अभी समय आ गया है कि इनसे सीखे. किससे? क्या नाम है इनका? प्रियंका चतुर्वेदी जी से सीखना चाहिए. उद्धव ने भी सीखना चाहिए. पण या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची काय प्रतिक्रिया पाहायला मिळाली? देखिए, यही तो है ना, वो चुप बैठते हैं और दूसरे को खुजली करने लगाते हैं. उन्होंने क्या कम खुजली की होगी क्या? शांति से थोड़ी बैठे होंगे. उनकी आदत है खुजली करवाना. मिटाता कौन है? हाँ, खुजली मिटाता कौन? अरे भैया, भारत का संविधान सबसे श्रेष्ठ है. ऐसे कई शरद पवार आएंगे जाएंगे. भारत का संविधान फिर से नारी के सम्मान में ये बिल आएगा. भारत का संविधान की शक्ति से जो है पुरजोर 33% आरक्षण आएगा. इस बारे में हमें खातरी है, क्योंकि आज देश के अंदर जो लहर है, आज देश के अंदर जो सोच है, जो बैरिस्टर एम.के. गांधी जी की नहीं है. और मैं कभी भी बैरिस्टर एम.के. गांधी जी को महात्मा नहीं बोलता हूं, क्योंकि भारत के संविधान में बैरिस्टर एम.के. गांधी जी को किसी भी
किसी भी पार्ट में उन्हें महात्मा कहा नहीं गया है, तो मैं नहीं महात्मा. महिलांच्या आरक्षणाच्या आणि हिताचा जर एवढा भारतीय जनता पार्टी विचार करते तर हाथरस आणि उत्तरांचल प्रदेशामध्ये ज्या ज्या महिलांवरती अत्याचार झाला तो भारतीय जनता पार्टी काय करत होती असं ते एका राज्यात. देखिए, प्रियंका जी की सोच बहुत छोटी है. प्रियंका जी, आप ना देखो, पॉलिसी को व्यक्तिगत केस से जोड़ रही है. पॉलिसी का मतलब क्या होता है? पार्लियामेंट्रियन. पार्लियामेंट में महिलाओं की संख्या बढ़ेगी तो कानून सख्त लाएंगे और सख्त लाएंगे, और पॉलिसी के अंदर अगर से SC ST का ये बढ़ेगा, स्ट्रेंथ बढ़ेगा, तो और कानून सख्त आएंगे. प्रियंका जी तो ऐसा है ना, बात चल रही है आसमान की, वो कह रही है पाताल की. उनको समझ में ही नहीं आ रहा है आसमान क्या है और पाताल क्या है. मैं ये नहीं कहूंगा प्रियंका जी का मान रखते हुए मैं इतना ही कहूंगा कि प्रियंका जी, आप थोड़ा की नहीं चिंतन का जरूरत है. विरोधी पक्षनेते राहुल गांधी काल जादूगरच्या संदर्भात काहीतरी बोलत होते. कसा सांगतो? देखिए, हम ये कहेंगे यार, वो ऐसा होता है ना मेडिकल साइंस के अंदर, तुम इंजीनियरिंग की बातें रख रहे हो, उसी तरह से है ना संसद के अंदर टाइम करते हुए हम बालिश सोच तो नहीं कहेंगे, लेकिन हम कहेंगे कि राहुल में का हुल्लड़पना अभी भी गया नहीं है. राहुल का हुल्लड़पना अभी भी गया नहीं. शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे बंधू अशोक कात प्रकरण सुरू आहे, तुम्ही कसं बघता या प्रकरणाकडे? कारण तुमची प्रतिक्रिया आहे. नाही यार, मेरी प्रतिक्रिया आई आहे. मी सांगितलेलं आहे की त्या बाबाला जो जो भोंदू बाबा म्हणून स्वतःला घेतो त्याला फाशी झाली पाहिजे. मी सांगितलेलं आहे, माझी भूमिका आहे. आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा, देवेंद्रजींनी सुद्धा स्पष्टपणे लक्षात घ्या, नेमली आहे. SIT नेमलेली आहे. SIT चांगलं काम करते, गोष्टी बाहेर पडत आहेत. आणखीन अधिक मला असं वाटतंय त्या प्रकरणामध्ये न्यायप्रविष्ट असल्यामुळे जास्त हस्तक्षेप करता येत नाही. TCS कंपनीमध्ये धर्मांतराचा जो प्रकार समोर आला आहे तो ते म्हणजे राज्यभरात असू शकतो असं देखील शंका वर्तवली जात आहे. बघा, तुम्हाला सांगतो, मी आणि डॉक्टर जयश्री पाटीलच्या आमच्या आयुष्यामधला एक अनुभव आहे की गरीब मुलांना किंवा अबोध बालकांना म्हणजे मला वाटतं एक 25-30 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. त्या उमरखेडपासून पुसदकडे जाणारा रस्ता होता. तिथे आम्ही अगोदर विचारलं की अरे इथे कोण शिकतात, तो बोले गरीब के बच्चे आते हैं, म्हणजे सगळ्या जातात. परंतु एकदा काय झालं की मी आणि जयश्री पाटील जात असताना आम्ही जस्ट थांबलो आणि आम्ही असं केलं. माझ्या डोक्यावर साधी नॉर्मल कॅप असते ना, ती उलटी कॅप होती. म्हणजे उन्हाची कॅप बरेच वेळेस आपण पाहतो इकडच्या बाजूनं करतो, थोडं फॅशन म्हणून उलटी होती. तिकडनं ज्या प्रकारे आवाज आला, तुम्हाला सांगतो, नुसतं धर्मांतर नाही तर ब्रेन वॉशिंग सुद्धा आहे. आणि ब्रेन वॉशिंग मधून धर्मांतर, अचानक लहान अबोध लेकरं, त्यांना वाटलं की म्हणजे त्यांना माहित नसेल की कोण येणार आहे किंवा कोण येणार आहे असं माहित असेल, तो ते धाडकन पाकिस्तानचा जय जयकार करायला लागला. हे मी तुम्हाला, मैं आणि जयश्री पाटील त्यावेळेस आमचं लग्न झालेलं नव्हतं. टाका भिडेवाला था भाई, और हम दोनों साथ में जा रहे थे जयश्री जी को छोड़ने के लिए. अरे नारे देते थे, नाचते हाँ, थे. तू नाच रहे थे वो जब हमारा LOV था, अभी हम पती पत्नी. हा, तर ते मी बघितलं. त्याच्यामुळे ब्रेन वॉशिंग त्याच्यातला खूप मोठा पार्ट आहे. आणि मला असं वाटतं ते अत्यंत घातक आणि धोकादायक आहे. आणि आपण विषयच काढला म्हणून सांगतो की ती काय मोनालिसा नावाचं जे प्रकरण आहे, त्या प्रकरणामध्ये मी विनंती करेल सरकारला की लवकरात लवकर जे केरळा हायकोर्टने जे निकाल दिलेला आहे, बेल दिलेली आहे, ती बेल चॅलेंज केली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टामध्ये तशा व्यक्तीला ज्या अटक झाली पाहिजे. आणि मुलगी जी 16 वर्षाची आहे, जर म्हणजे रेकॉर्ड प्रमाणे, तर तिकडे तिला शिफ्ट केलं पाहिजे. मैं भारत की सरकार से अनुरोध करूंगा, क्योंकि 2 राज्य का सब्जेक्ट है, केरला मध्य प्रदेश, तो मोनालिसा बिटिया को जो एक यानी गरीब समुदाय से आती है, तो उसके माँ बाप भले ही चाइल्ड होते हुए भी जिस लड़की को आज ये कह सकते हैं ब्रेन वॉश करके उसको शादी करने पे यानी उसको तैयार किया होगा, तो मेरा ये कहना है कि जल्द से जल्द जो है मध्य प्रदेश की पुलिस हो, जहां पर FIR दर्ज है, क्या नाम है उसका, जो जिसने उसको लेके जाके शादी किया है, वो मोनालिसा का इस्लामिक पति, फरमान. फरमान,
वो फरमान को जल्द से जल्द उसको जो रिहाई की गई है, अंतरिम आदेश दिया है, उसको सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे और डुप्लीकेट जाली लगता है और ऐसे ब्रेन वॉशर्स को जो है सख्त से सख्त कार्रवाई हो और उसे अरेस्ट हो. या संदर्भात महाराष्ट्र सरकार कायदा आणणार आहे, येणार पण आहे त्या संदर्भात तुम्हाला वाटतं कडक अशा प्रकारे कडक कायदा मुळात या प्रकरणामध्ये म्हणणं असं आहे की कॉर्पोरेट लव्ह जिहाद याला म्हटलं गेलेलं आहे. शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, ब्रेन वॉशिंग झालंय, धर्मांतरण झालंय, अशी अनेक कारणं आहेत. मी तुम्हाला सांगू का की कॉर्पोरेट जिहाद आहे त्याच्या अगोदर जी सुरुवात आहे ती व्हॉट्सअप जिहादपासून आहे. कॉर्पोरेट जिहाद सेकंड टर्म आहे, व्हॉट्सअप जिहाद फर्स्ट टर्म आहे. आणि त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर मी म्हणत नाही सोशल मीडियावर कंट्रोल कोणी करावं, परंतु किमान आज टेक्नॉलॉजी एवढी वर गेलेली आहे, पुढे गेलेली आहे, तर काही डेटा, मी म्हणत नाही की डेटावर कंट्रोल असावं, परंतु मी हे म्हणत नाही की एखादी समिती असावी, परंतु वेअर देर आर सर्टन थिंग्स, जसे अँटी नॅशनल जर एखाद्या फोनवर बोललं जाऊ लागलं तर ते ओळखलं जाते, तसंच त्याच धर्तीवर अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारच्या वृत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा एक वॉच असला पाहिजे असं माझं मत आहे. आणि उद्याच्याला मी खास करून एसटी महामंडळाच्या संबंधानं रिक्षा कष्टकऱ्यांच्या संदर्भानं आणि परिवहन मंत्री काय नाव त्यांचं, प्रताप सरनाईक, ते काय बुर्जीवाले प्रताप सरनाईक, त्यांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या कार्यप्रणालीच्या बाबतीमध्ये उद्या पत्रकार परिषद दुपारी 1 वाजता इथेच.